तुम्हाला माहिती आहे का, एम्फी दर महिन्याला एक रिपोर्ट पब्लिश करते आणि ज्यामध्ये आपल्याला त्या महिन्यामध्ये लोकांनी कोणत्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे, किती अमाऊंट इन्व्हेस्ट केली आहे, कोणत्या फंड्समधनं पैसे विड्रॉ केलेले आहेत, या सगळ्या गोष्टी कळतात. जर तुम्हाला तो रिपोर्ट माहिती नसेल तर तो तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण की जर तुम्हाला SIP करायची किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर या रिपोर्टमधनं एक आपल्याला ट्रेंड समजतो की लोक कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत. म्हणजे समजा जर तुमच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरने, जो कोणी तुमचा फंड ॲडवायझर आहे, त्याने जर तुम्हाला सांगितलं की सर एखाद्या सेक्टरल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, एखाद्या थीमॅटिक फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा किंवा एखाद्या मल्टी असेट अलोकेशन फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, तर तुम्हाला माहिती असायला हवं की लोकांनी गेल्या महिन्यामध्ये, त्याच्या गेल्या महिन्यामध्ये किंवा त्याच्या गेल्या महिन्यामध्ये किती अमाऊंट त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे किंवा ओव्हरऑल सगळे म्युच्युअल फंड्स मिळून किती अमाऊंट त्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट झालेली आहे. त्यावरनं आपल्याला समजेल ना की त्या फंडमध्ये काय ग्रोथ आहे. कारण की जर लोक एखाद्या फंडमध्ये खूप जास्त इन्व्हेस्टमेंट करतात तर याचा अर्थ तिथे काहीतरी ग्रोथ पोटेन्शियल आहे, म्हणून तर लोक इन्व्हेस्टमेंट करत आहेत ना. मग हा रिपोर्ट जर आपल्याला पाहायचा असेल तर तो कुठे पाहायचा तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि सोबत तो रिपोर्ट डाउनलोड केल्यानंतर तो रीड कसा करायचा, कसा वाचायचा, जेणेकरून आपल्याला सगळ्या डिटेल्स समजतील, ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. इथे आहे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया, ज्याला एम्फी असं म्हटलं जातं. या एम्फीच्या वेबसाईटवरती जेव्हा तुम्ही याल ना, तेव्हा इथे मंथली रिपोर्ट तुम्हाला पाहायला मिळतील. आणि हे मंथली रिपोर्ट तुम्हाला जुने रिपोर्टसुद्धा पाहायला मिळतील. 2012चे, 2014चे, 2016चे, जे पाहिजेत ते रिपोर्ट्स तुम्हाला इथून डाउनलोड करता येतील, पाहता येतील. NAVचा डिटेल रिपोर्ट जरी पाहिजे असेल तर तो सुद्धा तुम्हाला या वेबसाईटवरनं डाउनलोड करता येतो. तर या वेबसाईटवरनं मी रिपोर्ट डाउनलोड केलेला आहे आणि आता तो तुम्हाला मी दाखवतो. आता यामध्ये मी तुम्हाला 2 रिपोर्ट दाखवतो आहे, ज्याच्यामध्ये मेचा सुद्धा आहे आणि जूनचा सुद्धा आहे, जेणेकरून तुम्हाला कम्पेअर करता येईल किंवा मला तुम्हाला दाखवता येईल कम्पेअर करून की कशा प्रकारे अमाऊंट लोक इन्व्हेस्ट करतात आहेत. तर अगोदर याच्यामध्ये डेप फंडसुद्धा असतात, तर मी डेप फंड दाखवत नाही आहे, मी तुम्हाला डायरेक्ट इक्विटी फंड्स दाखवतो, कारण की लोक सगळ्यात जास्त इक्विटी फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. तर सगळ्यात पहिला जो फंड आहे तो मल्टी कॅप फंड आहे, ज्याच्यामध्ये एका महिन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट झालेली आहे 5,548 करोड. त्यानंतर आहे लार्ज कॅप फंड, ज्याच्यामध्ये 6,500 करोड. लार्ज अँड मिड कॅप फंड 7,187 करोड. मिड कॅप फंडमध्ये आहे 9,898 करोड, म्हणजे जवळपास तुम्ही 9,900 पकडून चला. त्यानंतर आहे स्मॉल कॅप फंड 10,700 करोड. डिव्हिडंड आयडियल फंड 300 करोड. व्हॅल्यू फंड, ज्याला कॉन्ट्रा फंडसुद्धा म्हणतात, व्हॅल्यू फंड आणि कॉन्ट्रा फंड असे दोन्ही फंड आहेत. या दोन्ही फंड मिळून 3,000 करोड आहेत. त्याच्यानंतर फोकस फंड 2,700 करोड. सेक्टरियल आणि थीमॅटिक अशा दोन्ही कॅटेगरी कंबाईन करून जे अमाऊंट येते ती आहे 9,200 करोड. ELS या कॅटेगरीमध्ये आहेत 1,200 करोड. आणि फ्लेक्झी कॅप कॅटेगरीमध्ये सगळ्यात जास्त 11,119 करोड रुपये इन्व्हेस्ट लोकांनी केलेले आहेत. हा जूनचा रिपोर्ट आहे. यावरनं तुम्हाला समजेल की लोकांची सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट ती कशात चालू आहे, तर फ्लेक्झी कॅप फंडमध्ये चालू आहे आणि स्मॉल कॅप फंडमध्ये चालू आहे. लास्ट मंथचा जर तुम्ही रिपोर्ट पाहिलात तर फ्लेक्झी कॅपमध्ये 10,195 करोड रुपये लास्ट मंथमध्ये इन्व्हेस्ट झाले होते. आणि जर स्मॉल कॅप फंडमध्ये बघितलं तर 8,700 करोड. मिड कॅप फंडमध्ये 8,200 करोड. म्हणजे थोडक्यात ओव्हरऑल तुम्हाला एक आयडिया येईल की सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट लोक कुठे करत आहेत, तर स्मॉल कॅप फंडमध्ये, मिड कॅप फंडमध्ये आणि फ्लेक्झी कॅप कॅटेगरीतल्या फंडमध्ये. आणि त्यानंतरच्या इतर कॅटेगरीजमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे फक्त हेच नाही. तर जर लार्ज अँड मिड कॅप फंड बघितला तर त्याच्यामध्ये 7,000 करोड आहे. लार्ज कॅपमध्ये 6,000 करोड आहे. आणि जर तुम्ही गेल्या महिन्याचा डेटा बघितला ना तर ओव्हरऑल पूर्ण महिन्याभरामध्ये 57,600 करोड रुपये इन्व्हेस्ट झाले फक्त इक्विटी फंडमध्ये, जी ही नावं तुम्हाला दिसतात आहेत. आणि या महिन्यामध्ये म्हणजेच जूनच्या महिन्यामध्ये इन्व्हेस्ट झाले 67,600 करोड रुपये. एवढे पैसे इन्व्हेस्ट झालेत. पण फक्त पैसे इन्व्हेस्ट नाही झालेत तर काही लोकांनी पैसेसुद्धा काढून घेतलेले आहेत. कारण की गेल्या महिन्यामध्ये जेव्हा पेट्रोल आणि डिझेलच्या प्राइसेस वाढल्या, म्हणजे जून महिन्यामध्ये लोक पॅनिक व्हायला सुरुवात झाली आणि लोकांना वाटलं की आता आपले पैसे जाणारच आहेत, त्यामुळे आपण आपले पैसे काढून घ्यावेत. अशा प्रकारचे पॅनिक करणारे इन्व्हेस्टर्स खूप आहेत म्युच्युअल फंडमध्ये. त्यामुळे जर इथे तुम्ही पाहिलं तर रिपर्चेस आणि रिडम्शन आहे. म्हणजे ही जी रक्कम आहे याच्यामध्ये असंही आहे की काही लोकांनी रिडम्शन केलं आणि पुन्हा रिइन्व्हेस्ट केले. म्हणजेच रिइन्व्हेस्ट कसं, तर त्यालाच म्हणतात रिपर्चेस.
म्हणजे असं असतं ना की मी जो फंड घेतलेला आहे तो फंड परफॉर्म नाही करत आहे, मला नाही वाटत आहे की त्याच्यामध्ये माझी इन्व्हेस्टमेंट असायला हवी, तर ती इन्व्हेस्टमेंट काढून घेतली आणि दुसऱ्या फंडमध्ये इन्व्हेस्ट केली, त्याला म्हटलं जातं रिपर्चेस. आणि रिडम्शन तर तुम्हाला माहिती आहेत की पैसे पूर्णपणे काढून घेतले. ती जर रक्कम पाहिली तर ती आहे 38,600 करोड रुपये, एवढी रक्कम ती आहे. आणि त्यानंतर जर गेल्या महिन्याची रक्कम बघितली तर ती होती 34,000 करोड रुपये. पण जर या दोघांमधला डिफरन्स बघितला तर जवळपास नेट इन्फ्लो म्हणजे मार्केटमध्ये आलेले पैसे किती आहेत तर 28,000 करोड. म्हणजे 38,000 करोड गेलेत पण 28,000 करोड रुपये लोकांचे परत रिइन्व्हेस्ट झालेले आहेत किंवा नवीन पैसे मार्केटमध्ये आलेले आहेत. म्हणजे जे लोक सांगतात की म्युच्युअल फंडमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायला भीती वाटते, पण इथे बघा ना 28,000 करोड रुपये नेट फ्लो झालेला आहे, म्हणजे मार्केटमध्ये इन्व्हेस्ट झालेले आहेत. आता हे झालं मी तुम्हाला इक्विटी फंडबद्दल सांगितलं. त्यानंतर सगळ्यात जास्त पॉप्युलर जे असतात दुसरे फंड, ज्याला सेफ फंड असं म्हटलं जातं, ते म्हणजे हायब्रिड फंड. म्हणजे जे इक्विटीमध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करतात आणि डेप्टमध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करतात. अशा कॅटेगरीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर यामध्ये सुद्धा बॅलन्स हायब्रिड फंडमध्ये 4,200 करोड रुपये, डायनॅमिक असेट अलोकेशन फंड म्हणजेच बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड ज्याला म्हटलं जातं त्यामध्ये 3,900 करोड. त्याच्यानंतर मल्टी असेट अलोकेशन फंड जो इक्विटीमध्ये पण करतो, डेप्टमध्ये पण करतो, गोल्ड आणि सिल्वरमध्ये सुद्धा करतो, अशा फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे 6,800 करोड रुपये. आर्बिटाज फंड जे आहेत त्याच्यामध्ये 32,000 करोड आणि इक्विटी सेव्हिंग फंड म्हणून आहेत त्याच्यामध्ये 1,200 करोड रुपये. आता जर लास्ट मंथचा डेटा पाहिला तुम्ही किंवा लास्ट मंथबरोबर कंपेअर केलं तर मल्टी असेट अलोकेशन फंडमध्ये गेल्या महिन्यामध्ये 5,700 करोड रुपये इन्व्हेस्ट होते, ते हे वाढून 6,800 करोड झाले. म्हणजे अमाऊंट जी आहे ती वाढलेली आहे. त्यानंतर इथे आर्बिटाजमध्ये 26,000 करोड होते, ते इथे 32,000 करोड झालेले आहेत. म्हणजे इथे सुद्धा पैसे वाढताना तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर इथे खाली चिल्ड्रन्स फंड आहे, रिटायरमेंट फंड आहेत, त्यानंतर इंडेक्स फंड आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये 8,700 करोड रुपये इन्व्हेस्ट होते इंडेक्स फंडमध्ये. या महिन्यामध्ये म्हणजे जून महिन्यामध्ये इन्व्हेस्ट झाले आहेत 10,000 करोड. त्यानंतर गोल्ड ETFमध्ये 4,900 करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट झाली आहे. अदर ETFs जे दुसरे ETF फंड आहेत त्यामध्ये 28,800 करोड इन्व्हेस्टमेंट आहे. आणि फंड्स ऑफ फंड इन्व्हेस्टिंग ओव्हरसीज म्हणजे बाहेरच्या देशांमधल्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यांची जी रक्कम आहे ती आहे 434 करोड रुपये, 434. पण तीच इन्व्हेस्टमेंट मे महिन्यामध्ये किती होती 1,043 करोड रुपये. म्हणजे कुठे ना कुठे जून महिन्यामध्ये त्याच्यामध्ये घट झालेली आहे. नेट असेट अंडर मॅनेजमेंट जी अमाऊंट आहे ना ती आहे 37,33,700 करोड रुपये, 37,33,000 करोड, जी गेल्या महिन्यामध्ये म्हणजेच मे महिन्यामध्ये होती 36,13,000 करोड. म्हणजे कुठे ना कुठे 1,00,000 करोड रुपयांची इन्व्हेस्टमेंट नवीन आली मार्केटमध्ये वेगवेगळ्या फंड्समध्ये. म्हणजे आपण म्हणतो आहे की म्युच्युअल फंडमध्ये पैसे इन्व्हेस्ट करणं म्हणजे थोडी रिस्क आहे, याच्यामध्ये पैसे बनतील नाही बनतील, जसं सांगितलं जातं तसं होईल नाही होईल. पण 1,00,000 करोड रुपयांची इन्व्हेस्टमेंट, नवीन इन्व्हेस्टमेंट, मग ती नवीन इन्व्हेस्टमेंट असो किंवा मार्केटनुसार AUM वाढला म्हणजेच NAV वाढला की ऑटोमॅटिकली फंडची साईजसुद्धा वाढणार. तर यामध्ये सुद्धा एवढी अमाऊंट वाढते तर याचा अर्थ कुठे ना कुठे म्युच्युअल फंडमध्ये पैसे बनतात आहेत, म्हणून तर लोक एवढे पैसे यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. यामध्ये मी कुठेही तुम्हाला सांगत नाही की तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, होल्ड करा किंवा सेल करा म्युच्युअल फंडमधली इन्व्हेस्टमेंट. हा एक एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला व्हिडिओ आहे, त्याच्याकडे त्या दृष्टीने पहा. म्हणजे थोडक्यात काय माझा म्हणण्याचा उद्देश हाच आहे की जर तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरकडनं किंवा तुमच्या फंड ॲडवायझरकडनं ॲडवाईस घेऊन तुम्ही जर तुमच्या फंड्स सिलेक्शन करत असाल तर त्या व्यक्तीला या गोष्टीचं नॉलेज असणं गरजेचं आहे की मार्केटमध्ये कोणत्या फंड्समध्ये लोक इन्व्हेस्टमेंट करत आहेत, कोणत्या फंड्समध्ये नाही करत आहेत, आणि नाही करत आहेत तर त्याच्या पाठची रिझन्स काय आहेत ते सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. फक्त नंबर्सवरती तुम्हाला नंबर सांगितले तर याचा अर्थ त्याच्याकडे पूर्ण डिटेल्स माहिती आहेत असं होत नाही. त्यामुळे जर अशा प्रकारचे रिपोर्ट्स त्याला माहिती असतील तर याचा अर्थ त्याचा इन डेप्थ अभ्यास आहे, तो वेगवेगळे रिपोर्ट्स बघतो आहे, मार्केटमध्ये काय चालू आहे, वर्ल्ड वाईड काय चालू आहे याच्यावरती त्याचा फोकस आहे, आणि म्हणूनच तर त्याने ते तुमच्यासाठी ते फंड सजेस्ट केले असतीलही. तर अशा प्रकारे तुम्ही इथे हा जो रिपोर्ट आहे ना तो पूर्णपणे दर महिन्याला पाहू शकता की मार्केटमध्ये सध्या ट्रेंड काय चालू आहे. तर आत्ता जर याच्यावरनं तुम्हाला दिसत असेल तर मार्केटचा सध्याचा ट्रेंड चालू आहे स्मॉल कॅप फंड, फ्लेक्झी कॅप फंड, मिड कॅप फंड, लार्ज अँड मिड कॅप फंड
आणि त्यानंतर मल्टी असेट अलोकेशन फंड यामध्ये लोकांची इन्व्हेस्टमेंट इथे वाढताना आपल्याला पाहता येते. तर हा रिपोर्ट जो आहे ना तो मगाशी सांगितल्याप्रमाणे एम्फीच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. तुम्ही तिथून तो डाउनलोड करू शकता, पाहू शकता, ॲनालिसिस करू शकता आणि त्यानंतर तुमचे डिसिजन तुम्ही घेऊ शकता की तुम्हाला कशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट करायची आहे. किंवा जर तुम्हाला विड्रॉ देखील करायचं असेल तर बऱ्याच वेळा असं होतं ना की आपण एखाद्या सोशल मीडियावरती व्हिडिओ बघतो की या फंडमधली गुंतवणूक कमी होत चालली आहे, लोक पैसे काढायला लागलेले आहेत, ह्या फंडने खूप चांगले किंवा ह्या कॅटेगरीमधल्या फंड्सने खूप कमी रिटर्न्स दिलेले आहेत, लोक इन्व्हेस्टमेंट काढतात आहेत. तर अशा गोष्टींवरती विश्वास नाही ठेवायचा. जे नंबर्स तुम्हाला इथे दिसतात आहेत ना, जे आकडे तुम्हाला इथे दिसतात आहेत त्या आकड्यांवरती भरोसा ठेवायचा. कारण की बऱ्याच वेळा जे व्हिडिओ बनवणारे लोक आहेत ना त्यांना तुमच्या इन्व्हेस्टमेंटशी काही घेणं देणं नसतं. त्यांना एक सिच्युएशन क्रिएट करायचं असतं, एक पॅनिक क्रिएट करायचा असतो. कारण की पॅनिक केल्यानंतरच तर त्यांचे व्हिडिओज लोक बघणार, अदरवाईज कोण बघणार आहे. त्यामुळे कोणतंही डिसिजन घेताना अशा प्रकारचं रिपोर्ट्स पाहणं खूप गरजेचं असतं. तर हेच होतं मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मे महिन्याचा आणि जून महिन्याचा रिपोर्ट कंपेअर करून दाखवला. तो रिपोर्ट कुठून डाउनलोड करायचा, कशाप्रकारे रीड करायचा याबद्दल माहिती दिलेली आहे. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.